हॅलो गाईज, दिस इज मी संध्या मोरे. सो आज मी आलेली आहे. हाय गाईज, मी नेहा. आणि हे आमचे नमुने फ्रेंड्स आहेत. व आता मी आलेली आहे सिद्धेश्वर टेम्पलला. हे आहे आमच्या सोलापूरचं सिद्धेश्वर टेम्पल. सो चला जाऊयात. जसं की तुम्ही ऐकलं, आज मी आलेली आहे आमच्या सोलापुरातील सुप्रसिद्ध ठिकाणी श्री शिवयोगी सिद्धेश्वरांच्या देवस्थानी. तब्बल 1.5 ते 2 वर्षांनी आम्ही सगळे भेटलो आणि इथे यायचं ठरवलं. मंदिरात जाण्याआधी आम्ही पायांवरून पाणी घेतलं आणि पायांवरून पाणी घेऊन आम्ही पुढे निघालो. प्रवेश करताच आपल्याला महादेवाच्या पिंडाचे दर्शन होते व दर्शन घेऊन आम्ही पुढे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी थांबलो व तिथे त्यांनी आम्हाला प्रसाद दिला व प्रसाद घेऊन आम्ही पुढे निघालो. नेहाने तिची इच्छा मनातली नंदीच्या कानात कुजबूज केली व ते झालं की आम्ही निघालो पुढे व तिथे जाऊन आम्ही अष्टगंध कपाळावर लावले आणि तिथून पुढे गेलो महाराजांच्या समाधीकडे. समाधीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे चालत गेलो मेन मंदिराकडे. श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले व दर्शन घेऊन आम्ही थोड्या वेळासाठी तिथेच थांबलो. आमच्या गप्पा वगैरे झाल्या व दर्शन घेऊन परतताना तुम्हाला मंदिराच्या भिंतीवर अडकवलेले कडे दिसतील. असं म्हणतात, आपण आपल्या मनातली इच्छा मागून तो कडा वर अडकवला आणि तसाच स्टेबल राहिला तर आपली इच्छा पूर्ण होते. व नेहमीप्रमाणे मी काहीतरी माझ्या मनातली इच्छा मागितली. जाता जाता मंदिराच्या चारी बाजूने घेरलेल्या तलावामध्ये आम्हाला बदक पाहायला दिसले व थोडा वेळ आम्ही असंच त्या तलावाकडे बघत शांतपणे उभारलो. इतक्या वर्षांनी पुन्यांदा मी इथे आले व मनाला अगदी प्रसन्न असं वाटत होतं. मंदिराच्या आवरणामध्ये बरेचसे बदल घडून आलेले, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चेंजेस झालेले दिसले. पोटात कावळे ओरडत होते म्हणून रिक्षात बसून निघालो. तिथून आम्ही 7 रस्त्यावरील एका कॅफेमध्ये गेलो. इतक्या वर्षांनी एकमेकींना पाहून सगळ्याच खूप आनंदात होत्या. एकमेकींना वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंट्स देत होत्या. आमच्या हसत खेळत अशाच गप्पा सुरू झाल्या व संपल्यासुद्धा व सगळे ज्याच्या त्याच्या घरी गेले. व आजचा माझा दिवस असा गेला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.